PYQ based on a chapter Superposition of Wave that was asked in CET 2024. A sonometer wire is stretched by hanging a metal bob. The fundamental frequency of vibration of wire is N1. When the bob is completely immersed in the water, the frequency of vibration of wire becomes N2. The relative density of the metal of the bob is, options are given in this manner. आता इथं सिच्युएशन आधी समजून घ्या की सोनोमीटरला आधी तुम्ही तो बॉब लावलेला आहे, तो एअर मध्ये ठेवलेला आहे, तेव्हा फ्रिक्वेन्सी आहे N1 आणि जेव्हा तो तुम्ही वॉटर मध्ये बुडवणार आहे तेव्हा फ्रिक्वेन्सी आहे N2. मग आता बघा, तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला माहितीये 1/2L इंटू स्क्वेअर रूट ऑफ T बाय M. बाकीच्या गोष्टी ही L कॉन्स्टंट आहे, M कॉन्स्टंट आहे, म्हणजे N इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ T आणि म्हणून N1 बाय N2 दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ T1 बाय T2. मग आता बघा, रिलेटिव्ह डेन्सिटी जर काढायची असेल तर वेट इन एअर, हवेतलं वेट, त्याला T1 असं म्हणायचं त्या बॉबचं. आणि जेव्हा तुम्ही त्याला पाण्यात बुडवणार आहे तेव्हा त्याचा वेट मध्ये लॉस होणार आहे, तर लॉस ऑफ वेट इन वॉटर, तर ते आहे T1 मायनस T2. म्हणजे तुम्हाला किंमत कशाची काढायची, रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची म्हणजे काय, T1 डिवायडेड बाय T1 मायनस T2. मग आता इथं तुम्हाला या फॉर्म्युल्यानुसार T1 बाय T2 म्हणजे T1 इक्वल टू N1 स्क्वेअर, T2 दॅट इज इक्वल टू N2 स्क्वेअर. आणि म्हणून तुम्ही इथे T1 ची किंमत टाकली N1 स्क्वेअर, परत इथे T1 ची टाकली N1 स्क्वेअर मायनस N2 स्क्वेअर, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, सी आहे. अशा पद्धतीने रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. एकदा कळल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली उत्तर काढता येतं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.